हॅलो एव्हरीवन. डे 16 मध्ये आपण नेटचं फ्लावर कसं करायचं हे पाहिलं होतं. हे तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे. ते तुम्हाला जर शिकायचं असेल तर आपल्या मागच्या व्हिडिओला चेकआउट करा. आज आपण डे 17 मध्ये नथ मेकिंग पाहणार आहोत. नथीची डिझाईन कशी करायची हे पाहणार आहोत. तर चला पाहूया. सर्वात आधी मी नथीची डिझाईन आहे ना ती ट्रेस करून घेते. आपण पेपर कॉपी ॲपमध्ये नथीची डिझाईन घेतलेली आहे आणि आता ही ट्रेस करून घेणार आहे मी इथे जशी आहे तशी. जेवढे मोठे मोठे पॉईंट आहेत ना तेवढे घ्यायचे, कारण की हे सगळे बीड्सच लागणार आहेत आपल्याला. त्यामुळे नथीला ॲक्युरेट असे पॉईंट नसतात. त्यामुळे जेवढे मोठे मोठे तुम्हाला डिझाईन असतील ना ते तुम्ही घेऊ शकता. हे पाहू शकता. जे मेन एलिमेंट्स आहेत जे मला योग्य वाटतात ते मी घेतलेले आहेत अशा पद्धतीने. आता बाकीची डिझाईन पाहणार आहोत कशी करायची. तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं, हा स्टोन आहे तो मिडलला चिटकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. B7000 ग्लू घेतलेला आहे आणि हा स्टोन ते मधल्या साईडचा चिटकवून घेतलेला आहे आपण. आता हा आपण स्टोन आहे ना चिटकून घेतलेला आहे. आता आपण काय करायचं, साधा धागा यूज करायचा आहे. ॲडव्हान्स लेवलची निडल यूज करायची आहे आणि शुगर बीड्स वापरायचे आहेत. आता आपल्याला सर्वात आधी हा वरचा बेस आहे ना हा तयार करायचा आहे. तर धागा आहे ना गुंडी खाली ठेवून मी आहे ना शिलाई मारायची. तर सुरुवात आहे ना मी या टोकापासून करणार आहे, तुम्ही पाहू शकता. शुगर बीड्स एका टायमिंगला 2-2च यूज करा, जेणेकरून आपली फिनिशिंग चांगली झाली पाहिजे. शुगर बीड्स हे A स्टार कंपनीचे किंवा आहे ना प्रेसोचे यूज करा. हे चांगल्या क्वालिटीचे कंपनी आहेत. लॉक करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे बीड्स लावायचे आहेत मोठेवाले. नॉर्मली मीडियम साईजचे बीड्स आहेत आणि जास्त तर हेच बीड्स यूज होतात प्रत्येक ठिकाणी, मीडियम साईजचे. हे अशा पद्धतीने मी ॲडव्हान्सच्या निडलमध्ये लोड केलेले. जेवढं बीड्सचं काम आहे ना हे सर्व ॲडव्हान्सच्या निडलने करा, पटकन होतं त्याच्यासाठी. आता हे ना बीड्स आहे ना यूज करताना एक-एकच करायचे. जेवढे मोठे बीड्स असतील ना ते एक-एकच करायचे. शेवटला जोपर्यंत आहे ना धागा वरती राहतो ना तोपर्यंत लॉक आहे ना करत राहायचं.
एकदाच करून आहे ना असं धागा वरती ठेवायचं नाही, त्याने फिनिशिंग खूप खराब दिसते. आता ह्याच्यानंतर आपण गोल्डची चैन आहे ना, स्टोनवाली चैन ही यूज करायची. ही आहे ना चेन आहे ना लावायसाठी तुम्ही स्टिच पण करू शकता आणि दिसायला बघ किती सुंदर दिसते अशा पद्धतीने. अशा पद्धतीने एक काही ना ग्लूनी चिटकवा किंवा स्टिच करा तुमच्या अंदाजाने. आता आपण स्टिच करूया. तर मी लावून घेतलेलं आहे. आता इथं सुरुवात इथून आहे. झिगझॅग स्टिचिंग द्यायची आपल्याला. ग्लूनी पण चिटकवू शकता तुम्ही, पण ग्लूनी चिटकवल्यावर काय होतं माहिती आहे का, की बाजूचे बीट्स आहेत ना ते कालांतराने काळे पडू शकतात. स्टिचेस करा म्हणजे चिटकवू नका. लॉक केलेलं आहे आणि जी एक्स्ट्राची चेन आहे ती आपल्याला कट करून घ्यायची अशा प्रकारे. तुम्ही पाहू शकता आता चिकचिक असं काय वाटत नाही, प्रॉपर असं झालेलं आहे स्टिचिंग. त्याच्यानंतर आता आपल्याला इथे व्हाईट कलरचे बीड्स लावायचे शुगर बीड्स सोबत. चला पाहूया. आता आपण एक व्हाईट मोती मीडियम साईजचा आणि एक शुगर बीट्स असं लोड करून घेतलेलं आहे. आता इथं बाजूने आपल्याला हे सर्व लावायचं आहे. तर सुरुवात आहे ना आपण टोकापासूनच करणार आहे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने स्टिच करायचं आहे. 2 डबल स्टिच द्यायची. परत इथं पण डबल स्टिच देऊन आहे ना बीड्स लोड करायचे इकडे. अशा प्रकारे वरच्या साईडला 2 स्टिच आणि खालच्या साईडला पण 2 स्टिच द्यायचे जेणेकरून प्रॉपर अशी फिनिशिंग येईल.
ह्या गोष्टीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे शेवटचे जे बीट्स आहेत ते लावताना प्रॉपर आहे ना असे शेपमध्येच लागले पाहिजेत, म्हणजे असे सरळ सरळ नाही लावायचे असे. आता आपण सरळ लावत आलोय ना, ज्यावेळी हा कर्व येतो कॉर्नर तिथं त्याच प्रकारे असे उभे उभे लावायचे. जर तुम्ही असे सरळ लावले ना ते शेप खूप चुकीचा दिसतो. त्यामुळे लावताना एकदम परफेक्ट जसा शेप आहे ना, आता इथे बीट्सचं तोंड इकडे आहे ना, खाली येताना जसा शेप आहे तसे खाली खाली येत आहेत. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण की बेसिक चुका इथेच होतात सगळ्यांच्या फिनिशिंगमध्ये. आता हा पूर्ण वरचा बेस आहे ना आपला, हा रेडी झालेला आहे. आता आपण खालचा भाग बघायचा आहे. आता आपण इथं गोल सर्कलवाला आहे ना स्टोन चिटकून घ्यायचा आहे पहिल्यांदा. थोडं सुकून द्यायचं आहे त्याला, त्याच्यानंतर काम चालू करायचं आपण. आता हे सर्कलला आपल्याला शुगर बीड्स लावून घ्यायचे आहेत. आता हे स्टोन लावून झालेलं आहे आपलं, आपण स्टिचेस केलेले आहेत स्टोनला. आता ह्याच्यानंतर ह्याच्या बाजूने आपल्याला गोल्डन बीड्स किंवा व्हाईट बीड्स लावायचं आहे. तुमच्या
चॉईसने लावा. मी गोल्डनवाले यूज करते कारण की खूप व्हाईट कलरमध्ये झालं आहे सर्व. सगळं पूर्ण व्हाईट कलर झाले, त्यामुळे गोल्डन कलर लावते. तुम्ही दुसरा कलरही यूज करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. मधल्या साईडला आपल्याला जॉईनला थोडे व्हाईट बीड्स लावायचे तिथे. आणि लॉक करून घ्यायचं. अशा पद्धतीने. आता इथून पाहूया काय करूया. आता इथे खालच्या साईडला आपण आहे ना एक मधल्या साईडला गोल्डन बीड्स लावणार आहे आणि बाजूच्या पूर्ण ह्याला व्हाईट कलरचा बीड्स लावायचा आहे. आता इथे लॉक करून घ्यायचं. एक व्हाईट आणि एक गोल्डन, व्हाईट गोल्डन असे घ्यायचे आणि आपल्याला इथे ॲड करायचे असे. तर इथे गोल्डनच आला पाहिजे आपला, जेणेकरून आहे ना शेड जो आहे ना आपला व्हाईट कलरचा ते कंबाईन झालं पाहिजे. आता इथे लॉक करून घ्यायचं आहे. आता ही नथ आहे ना 80% तयार झालेली आहे. आता आपल्याला साईडचा जो दांडा आहे ना तो प्रॉपर करायचा आहे. तर त्याच्यासाठी 1-2 ऑप्शन आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही व्हाईट गोल्डन असे बीड्स लावू शकता इथे. दुसरं ऑप्शन आहे की तुम्ही ना कट बीड्सची पूर्ण आउट करून घ्या या रेषेवरती आणि त्याच्यानंतर दोन्ही साईडनं तुम्हाला जरीची आहे ना स्टिचिंग द्यावी लागेल, चेन स्टिच. हे 2 ऑप्शन आहेत. आणि तिसरं ऑप्शन म्हणजे पूर्ण चेन स्टिच करायची आहे जरीची. 2-3 अशी लाईन आहे ना जरीची चेन स्टिच करायचं आहे. तर आपण आहे ना चेन स्टिच करूया. मी जरी खालून घेतलेली आहे आणि 2 तारची निडल यूज केलेली आहे. अशा प्रकारे जरीची चेन स्टिच करायचे. तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्टिचेस आहेत ना सेम देण्याचा प्रयत्न करा, बारीक जास्त मोठे देऊ नका. जर आहे ना तुमची नथ मोठी असेल ना तर तुम्ही ना जरीची आउटलाईन करण्यापेक्षा दुसरे 2 ऑप्शन यूज केले तर चालतील. आता आपली नथ आहे ना ही साईजला छोटी आहे, त्यामुळे आपण हा आहे ना इझी यूज करतोय जरी.
कट बीट्सचं बोलते ना ते पण खूप सुंदर होतं. कट बीट्स लाव दोन्ही साईडला आउटलाईन केलं. आता एक स्टिच झाले. आता आपल्याला डबल स्टिच करायचे आहे. आता इथं शेवटला आपल्याला लटकन लावायचे आहेत. लटकन सारखे स्टिच द्यायचे आहेत 2-3. पाहूया आपण. नथीला कशी खालून आहे ना हे असतं. इथं 5 बीट्स टाकलेत मी. त्याच्यानंतर एक व्हाईट बीट्स टाकलाय, एक ड्रॉप बीट्स लावलाय आणि एक शुगर बीट्स अशा पद्धतीने. आणि ते आता लॉक करायचं आहे. तर आपली मराठमोळी नथ तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी नथ आहे. डे 17 मध्ये आपण नथ मेकिंग पाहिली. हे तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी आहे. स्टेप बाय स्टेप जर तुम्ही रूल फॉलो केले जे आहे ते तुम्ही अशी सुंदर नथ तयार करू शकता. आता ही हाताच्या आहे ना दंडाला दोन्ही साईडला लावली तर खूप सुंदर वाटेल. आणि आता ह्याच्यासाठी आहे ना जर तुम्हाला असेच कट करून लावायचे असेल तर ह्याला आहे ना पूर्ण आहे ना जरीची आउटलाईन करून पूर्ण ते असं पूर्ण जरीची आउटलाईन करून आहे ना त्याला आहे ना मडकन करून घ्या आणि डायरेक्ट आहे ना कटरनी कट केली तर जशी आहे तशी तुम्ही दुसऱ्या साईडला हँडला रेडीमेड जो ब्लाऊज असेल त्याच्यावर स्टिच पण करू शकता किंवा आहे ना ग्लू पण करू शकता. तुमच्या ह्याच्यावर आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.